गणित दिले बघा. एक सिग्नल ओलांडण्यास ट्रेन एला 25 सेकंद लागतात. ट्रेन बीला 1 मिनिट 15 सेकंद लागतात. जर ट्रेन एची लांबी ट्रेन बीच्या निमपट आहे, तर ट्रेन ए व बी याच्या वेगांचे गुणोत्तर काढा. मग सर्वप्रथम तुम्हाला ट्रिक सांगतो, त्याच्यानंतर ट्रिक्सचा कन्सेप्ट एक्सप्लेन करतो. ठीक आहे. पहिले तर समजून घ्या, की तुम्हाला कशाचं काय काढायचं आहे, गुणोत्तर काढायचं तर वेगाचं. तर वेगाचे गुणोत्तर कसं असतं? अंतर भागीला वेळ. ठीक आहे. अंतर भागीला वेळ. मग पहिल्या केसमध्ये काय दिलेलं आहे? तुम्हाला अंतर माहिती नाही, म्हणजे ट्रेनची लांबी माहिती नाही. पण तुम्हाला काय दिलेलं आहे? 25 सेकंद. ठीक आहे. भागीला दुसऱ्या ट्रेनचं पण अंतर माहिती नाही, पण भागीला दिलेलं आहे 1 मिनिट 15 सेकंद म्हणजे 75 सेकंद. ठीक आहे. वेळ, अंतर माहिती नाही. पण यांनी काय दिलेलं आहे बघा. ट्रेन एची लांबी बीच्या निमपट आहे. समजा ट्रेन बीची लांबी जर 2 घेतली, तर ही याच्या निमपट म्हणजे अर्धी होईल. मग हे जर रेशो सॉल्व्ह केला तर 1/25 गुणिला हा 75 वरती जाईल. हा छेदात 2 राहतील. 25 त्रिक 75. म्हणजेच काय? तर वेगांचे गुणोत्तर किती आलं? 3:2. तर ऑप्शन क्रमांक 2 हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. बरं, ह्याला तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही इथे सिग्नल ह्याच्यावरनं पण क्रॉस चेक करू शकता, की ह्याचा वेग समजा 3 मीटर प्रति सेकंद आहे. याचा वेग 2 मीटर प्रति सेकंद आहे. मग अंतर तुम्हाला दिलेलं नाही आहे, पण तुम्हाला तुमच्याजवळ आलं 3 मीटर प्रति सेकंद ऑप्शनवरनं. पहिल्याचं आलं 3 मीटर प्रति सेकंद. मग अंतर बरोबर काय असतं? वेग गुणिला वेळ. वेग आहे तुमचा 3 मीटर प्रति सेकंद आणि वेळ दिलेला आहे 25 सेकंद. मग ह्या दोघांचा गुणाकार केला तर तुम्हाला पहिल्या केसमध्ये ट्रेन 1ची लांबी किती आली? L1 म्हणजे ट्रेन 1ची लांबी किती आली? 75. सेम तसंच दुसऱ्या केसमध्ये अंतर म्हणजे रेल्वेची लांबी L2 किती येणार आहे? वेग गुणिला वेळ. वेग आहे तुमचा 2 मीटर प्रति सेकंद आणि वेळ लागलेला आहे त्याला 75 सेकंदाचा. 75 सेकंद कुठे आहे? 1 मिनिट 15 सेकंद. मग यांचा जर गुणाकार केला तर हे येतं 150 मीटर. बघा आता ही जी लांबी 2 आलेली आहे दुसऱ्या ट्रेनची किंवा बी ट्रेनची लांबी, ही याच्या ए ट्रेनची लांबी ही याच्यापेक्षा निमपट आहे किंवा ही ह्याच्या दुप्पट आहे. ठीक आहे. तुम्ही जे उत्तर काढलेलं आहे ते बरोबर आहे. मग आता कन्सेप्ट समजून घेऊ. ठीक आहे. कन्सेप्ट सर्वप्रथम तर ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये एकमेव फॉर्म्युला आहे अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. भले एकच फॉर्म्युला आहे, पण एवढा किचकट टॉपिक आहे आणि एवढा व्हास्ट आहे की डोकं खराब होतं, कारण प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळ्या गोष्टी असतात. मग अंतर हे 3 अक्षरी शब्द आहे, वेग आणि वेळ हे 2 अक्षरी शब्द आहे. तुम्हाला कशाचे गुणोत्तर काढायला सांगितलं? वेगाचे गुणोत्तर. मग वेगाचे गुणोत्तर किंवा वेग बरोबर काय असणार आहे? अंतर भागीला वेळ. अंतर भागीला वेळ. मग पहिल्या केसमध्ये अंतर तुम्हाला माहिती नाही. अंतर तुम्हाला माहिती नाही, पण काय दिलेलं आहे तुम्हाला? वेळ दिलेली आहे. वेळ किती दिलेली आहे? 25 सेकंद. ठीक आहे. 25 सेकंद. आता अंतर माहिती नाही, मी लिहितो काहीतरी मीटर असेल समजा. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या कंडिशनमध्ये दुसऱ्या गाडीचा वेग, हा पहिला वेग झाला V1 आणि दुसऱ्या गाडीचा V2. ठीक आहे. बी ट्रेनचा. तर इथे जे अंतर दिलेलं आहे समजा हे x आहे असं समजू. ह्या ट्रेनचं अंतर आहे x. तर ह्या ट्रेनचं अंतर ह्याच्या दुप्पट असणार आहे, कारण काय गणितात दिलं बघा. ट्रेन एची लांबी ट्रेन बीच्या निमपट आहे. मग ट्रेन बीची लांबी जर मी 2x घेतली तर ही ह्याच्या अर्धी होईल, म्हणजेच ही निमपट असेल. निमपट म्हणजे अर्धी असतं. मग भागीला अंतर, अंतर भागीला 75 सेकंद. कुठे आले 75 सेकंद? 1 मिनिट 15 सेकंद. 1 मिनिटं म्हणजे 60 सेकंद होतात प्लस 15 सेकंद, एकूण 75 सेकंद झाले. मग तुम्हाला वेगाचे गुणोत्तर सांगितलं होतं. वेगाचे गुणोत्तर काय येणार आहे? x भागीला 25 छेदामध्ये 2x भागीला 75. मग काय येणार आहे? x छेदामध्ये 25 गुणिला हा 75 वरती जातो, छेदामध्ये हा 2x. हा x इथे कॅन्सल होईल. 25 त्रिक 75. मग इथे किती राहिले? 3 वरती हा आणि हा 2 राहिला. म्हणजे गुणोत्तर येणार आहे 3:2. बरं, आता हे समजून घ्या ही x मीटर लांबी आणि हे 2x मीटर लांबी ही का घेतली मी? कारण काय की ट्रेनची जेवढी लांबी आहे, समजा एखादा सिग्नल दिलेला आहे, एखादा सिग्नल असो, माणूस असो. ठीक आहे. माणूस दिला आहे समजा, सिग्नल दिला आहे, एखादं झाड असो.
जर एखादी ट्रेन ह्या तिघांपैकी कुठलीही गोष्ट क्रॉस करत असेल किंवा कार असो छोटीशी, तर ती काय करत असते, स्वतःचं अंतर पार करत असते. ठीक आहे. म्हणजेच काय, की ह्या गाडीला म्हणजे पहिल्या गाडीला हे जर सिग्नल पार करायचं आहे, तर तिला स्वतःचं अंतर पार करायचं आहे. स्वतःचं अंतर पार करायचं आहे, जे की इथे निमपट आहे या अंतराच्या. ठीक आहे. म्हणून ह्या अशा गोष्टी केलेल्या आहेत. ठीक आहे. जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती पाठवू शकता. हा आपला 59ची मेंबरशिप आहे. ह्याच्यामध्ये मंथली मेंबरशिप आहे आणि ऑटो पेचा ऑप्शन आहे. तो कृपया करून कॅन्सल करावा. आपला WhatsApp चॅनलसुद्धा आहे. धन्यवाद.